सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भ्रष्टाचाराचा अड्डा, टक्केवारीचा खड्डाच्या घोषणा देत उद्धव सेनेने धुळ्यात केले आंदोलन। धुळे शहराच्या रस्त्यांसाठी अव्वाच्या सव्वा एस्टिमेट बनवून कामे करण्यात आलेली आहेत। मात्र कामे ही निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली असून माजी नगरसेवक आणि मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे धुळे शहरातील रस्त्यांची ही दुरावस्था झालेली आहे। रस्त्यावरील खड्डे हे अधिकच खोल व धोकादायक झालेले असून शहरात सध्या सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। भ्रष्टाचाराचा अड्डा, टक्केवारीचा खड्डा अशा घोषणाबाजी करीत आज धुळ्यात उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक व मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। दरम्यान यावेळी उद्धव सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज आपण उभे आहोत रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर। हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावर गेल्या 2 महिन्यापासून खड्डे पडलेले आहे। धुळे महापालिका हे भ्रष्टाचाराचा अड्डा आणि टक्केवारीचा खड्डा बनलेला आहे। या रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर हे महापालिकेचे सर्व आयुक्त यांना गाडल्याशिवाय राहणार नाही। धुळे महापालिकेला सगळं आंदोलन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं केले आहे। याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात